सुरुवातीलाच बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हिरलोक भागात अघोरी कृत्य करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। 2 ते 3 महिन्यांपासून एका घरात इतर गावातील 4 ते 5 जण ये-जा करत होते। गावातील काही जणांना संशय आला। या घरात रात्रीच्या वेळी पूजा अर्चा करत होते। विशेष म्हणजे काळी जादू करण्यासाठी घरात 8 फुटाचा खड्डाही खोदला होता। घरात पूजेचं साहित्य, दोरे, बाहुली, लिंब, अबीर, बुक्का, शेंदूर अशा वेगवेगळ्या वस्तू आढळून आल्या। गावकऱ्यांना संशय आल्यानं पोलिसांना याची माहिती दिली आहे। यानंतर कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळावर धाड टाकत या 5ही जणांना ताब्यात घेतलाय। दरम्यान यात नरबळीचाही संशय आहे आणि या दृष्टीनं पुढचा तपास सुरू आहे। सिंधुदुर्गात ही घटना घडली आहे। 2 ते 3 महिन्यापासून एका घरात इतर गावातील 4 ते 5 जण ये-जा करत होते आणि या गावातील या जणांना काही संशय आला। विशेष म्हणजे काळी जादू करण्यासाठी या घरात 8 फुटाचा खड्डा खोदण्यात आला होता। या घरात पूजेचं साहित्य, दोरे, बाहुली, लिंब अशा वेगवेगळ्या जादू टोण्याच्या वस्तू आढळून आल्या। या सगळ्यावरनं गावकऱ्यांना संशय आल्यानं पोलिसांना याची त्यांनी माहिती दिली आणि यानंतर कुडाळचे पोलीस राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळावर धाड टाकत या 5ही जणांना ताब्यात घेतलंय। आणि या दरम्यान यात नरबळीचाही संशय व्यक्त होतोय आणि त्या दृष्टीनं पोलीस अधिकचा तपास करतायत। तर नेमकं काय झालंय आणि या ठिकाणी काय काय सापडलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। हिरलोकच्या आंबेडकरवाडीत विशाल जाधवांच्या घरात अघोरी पूजा करण्यात आली। अघोरी पूजेसाठी 8 फुटी खड्डा खोदण्यात आला। घरातून पूजेचं साहित्य, दोरे, बाहुली, लिंब, अबीर, बुक्का आणि शेंदूर जप्त करण्यात आलाय। मंगळवारी रात्री विशाल जाधव हे स्वतः पूजा करणार होते। विशाल जाधवांच्या अंगात देवीचा संचार येतो आणि यातूनच पूजेचा उपाय सांगितला गेलाय। या पूजेसाठी जून पासून खड्डा खोदण्याचं काम सुरू होतं। पोलिसांना नरबळीचा प्रकार असल्याचाही संशय येतोय। विशाल जाधव, हर्षाली जाधव, सुस्मित गमरे, अविनाश संते, दिनेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी अधिकची काय माहिती दिली आहे पाहूयात। फूट लांबी, रुंदी, खोलीचा एक खड्डा खणलेला दिसला। त्या खड्ड्याचे स्वरूप आणि त्या खड्ड्याची त्यांनी घरातच टाकलेली माती यावरून जरा आम्हाला शंका आली। त्याबाबत त्यांना विचारणा केली असता की त्यांची पीडा टळावी, तसेच त्या दाम्पत्याला मुलाची प्राप्ती व्हावी यासाठी ही पूजा मांडल्याची त्यांनी कबूल केले। हे साधारण 2-1 महिन्यापासून ते येऊन जाऊन थोडे दिवस थांबवून तिथं खड्डा खणण्याचं काम किंवा इतर पूजा वगैरे करण्याचं त्यांचं चालू होतं। आता आपण विचारलेल्या